नमस्कार श्रोते हो. नागपूर आकाशवाणीच्या वृत्त विभागातर्फे सादर केल्या जाणाऱ्या दृष्टिक्षेप या मुलाखतीच्या साप्ताहिक कार्यक्रमात मी मेधा नांदेडकर आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, नुकताच आंतरराष्ट्रीय योग दिवस होऊन गेलेला आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीतील ज्ञान परंपरा जगातील सर्वच जणांना लाभदायक ठरणाऱ्या आहेत. त्यातील योग ही प्रणाली तर मानवास उत्तम शरीर आणि त्याबरोबरच मनस्वास्थ्य देणारी आहे. आणि एकदा का शरीर आणि मन तंदुरुस्त असेल तर कोणतंही काम करणं अवघड नसतं. पण जरी या ज्ञान परंपरेचा उगम आणि विकास भारतात झाला असला तरी आज आपण देशवासियांना याबद्दल विशेष माहिती नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे त्याचं पालन करणं तर दूरच राहतं. आणि म्हणूनच आज आपण आपल्या स्टुडिओत बोलवलेला आहे योग शिक्षिका म्हणून ज्यांनी गेली 30 वर्ष कार्य केलेलं आहे अशा सौ वर्षाताई कौशिक यांचं. वर्षाताई, मी आपलं स्वागत करते या स्टुडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार. वर्षाताई या स्वतः सोमलवर खामला शाळेमध्ये पर्यवेक्षिका म्हणून कार्यरत असून त्यांचं शिक्षण MA, MSc, BEd पर्यंत झालेलं आहे. तसंच त्या 1980 पासून योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. पूजनीय जनार्दन स्वामी यांच्या त्या शिष्या आहेत. त्याचप्रमाणे त्या योगिक रोगोपचार करत असतात. गर्भसंस्काराच्या त्या प्रशिक्षिका आहेत आणि विशेष म्हणजे योग निद्रा तज्ज्ञ देखील त्या आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत तिथे सुद्धा ते योगाचं प्रशिक्षण देण्यासाठी जात असतात. आणि या कोरोना महामारीच्या दरम्यान लॉकडाऊनमध्ये त्यांनी कथा सरिता नावाचे एक ऑनलाईन कार्यक्रम चालवला आणि त्याच्यामध्ये जवळपास 190 एपिसोड्स किंवा ज्याला म्हणता येईल 190 कार्यक्रम त्यांनी सादर केले, ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्या देशातल्या वेगवेगळ्या देशभक्तांबद्दल आणि संतांबद्दल माहिती सांगितलेली आहे. तर अशा या योग शिक्षिका आणि तसंच शिक्षिका असणाऱ्या वर्षाताई आज आपल्याला योगासनं किंवा योगाभ्यासाबद्दल माहिती देणार आहेत. तर सगळ्यात पहिले मला विचारायला आवडेल वर्षाताई आपल्याला की आपण रोज संध्याकाळी प्रार्थना करत असताना म्हणतो की आरोग्यम धनसंपदा. तर नेमकं आरोग्य म्हणजे काय, किंवा योगा इज हेल्थ अँड हेल्थ इज योगा असं म्हटलं जातं. तर हे नेमकं काय आहे याबद्दल आपण सांगा. मेधाताई, तुम्ही फार छान प्रश्न विचारलाय. आरोग्यम धनसंपदा असं आपण म्हणतो. तर जागतिक आरोग्य संघटनेने जी आरोग्याची व्याख्या केली आहे त्या आरोग्याच्या व्याख्येमध्ये जागतिक आरोग्य संघटना असं म्हणते की हेल्थ इज नॉट ॲब्सन्स ऑफ डिसीज ऑर इन्फॉर्मिटी. म्हणजे रोगाचा अभाव किंवा काही दुर्बलता ह्याचा अभाव म्हणजे निरोगत्व नाही, तर कम्प्लीट मेंटल, फिजिकल आणि सोशल वेलबिंग म्हणजे सामाजिक आशय पण त्यांनी जोडलेला आहे. एक परिपूर्ण व्याख्या, म्हणजे ज्याला भारतीय दृष्टीने ती अगदी सर्वंकष व्याख्या आहे आरोग्याची. तर योग आपल्याला आरोग्य द्यायला फार मदत करते. नुसतं असं नाही म्हणत मी, एकंदरीत योग प्रणाली आरोग्याचा फार जवळचा संबंध आहे योगाचा. आपलं आरोग्य आपल्या हातात आहे. आपण जर त्याच्यासाठी सतत साधना करीत राहिलो किंवा नियमितपणे योगाभ्यास केला तर आपल्याला आपलं आरोग्य उत्तम प्रकारे राखता येतं. बरोबर आहे. ढोबळ मानानं विचार करायचा झाल्यास योगासनांचे आणि प्राणायामाचे आरोग्यदायी लाभ कोणते? माझे सद्गुरू जनार्दन स्वामी असं उदाहरण द्यायचे, भाकरी करपली का किंवा घोडा अडला का. आणि तिसरा प्रश्न आहे, आपण हे मुलांना कोडं विचारतो ना, पानं सडली का, तर त्याचं उत्तर आहे न फिरवल्यामुळे. तसंच आजकालच्या या धकाधकीच्या काळात ज्याला आपण म्हणू सिडेंटरी लाईफ आपण जे जगतोय ना, या धकाधकीच्या काळामध्ये आपल्या शरीराला योग्य तो चलनवलन होत नाही. आणि आसनं करताना सूर्यनमस्कार असो किंवा अजून कुठलं आसन असो, ह्याच्यामध्ये आपले स्नायू फार उत्तम प्रकारे पिंजल्या जातात आणि म्हणून आपल्याला अनेक आरोग्यदायी लाभ होतात. आजकाल जसं महिला बऱ्याचदा ओट्यावरच उभ्या असतात आणि ह्याच्यामुळे काय होतं, पोटऱ्यांवर भरपूर ताण येतो. मग हा पोटऱ्यांवर आलेला ताण जो आहे तो कमी करण्याकरता
विपरीत मुद्रा ज्या आहेत म्हणजे इन्व्हर्टेड पोस्चर ज्याला आपण म्हणू, हो. सर्वांगासन असेल किंवा विपरीत करणी असेल, हलासन, तर ह्यानी निश्चित फायदा होतो. म्हणजे व्यायाम आणि योगासनं याच्यामध्ये नक्की काय फरक आहे ते आमच्या श्रोत्यांना सांगाल का? हा, व्यायाम जेव्हा आपण करतो तेव्हा ते फक्त शारीरिक पातळीवर असतं. पण जेव्हा आपण योगासनाची कुठलीही प्रक्रिया करतो ना, साधी गोष्ट आहे की एक अंक म्हटल्यावर आपण जी हालचाल करतो तर त्याच्यात क्रिया करताना श्वास रोखून ती करा, म्हणजे कुंभकात क्रिया करा. तर यांनी काय होतं की आपल्या लंग्सची व्हायटल कपॅसिटी वाढते आणि आपली फुफ्फुसं चांगली काम करत असल्यामुळे इतर फायदे पण आपल्याला होतातच. बरोबर. आणि मन त्यात एकाग्र असल्याने आपल्याला लवकर फायदे होतात. योगासनांचा आंतरस्रावी ग्रंथींवर देखील खूप सूक्ष्म असा परिणाम होत असतो, तर तो नेमका काय होत असतो? आता आपल्या अंतस्रावी ग्रंथी आहे, जसं एक उदाहरण द्यायचं म्हणजे आपल्या ज्या किडनीज आहे याच्यावर टोप्यांसारख्या ठेवलेल्या ऍड्रिनल ग्लँड्स आहेत. तर या अगदी सुईच्या टोका एवढं जे ऍड्रिनॅलिन सिक्रेट करतात, तर त्या ऍड्रिनॅलिनचं जर अपशमन योग्य झालं नाही तर मनुष्य अगदी तापट बनतो. तर बरोबर. हे जे व्यवस्थापन आहे त्या ग्रंथींचं, तर जसं साधं आपण मकरासन केलं तर ते अपशमन करायला आपल्याला मदत होते. दुसरी गोष्ट, जसं आपण मधुमेह आजकाल एक म्हणजे सगळ्यात साधारण सगळ्यांना आढळणारा प्रत्येक रोग आहे. घरोघरी हा, आढळणार. घरोघरी आढळतो. तर मधुमेहामध्ये सुद्धा जेव्हा इन्सुलिनची कमी होते तेव्हाच आपल्या शरीरात त्रास होतो. तर याला जेव्हा त्या पॅनक्रियास जेव्हा स्टिम्युलेट होतात किंवा पॅनक्रियाचा जो एक पार्ट आयलेट ऑफ लँगरहॅन्स, त्याला जे स्टिम्युलेशन होतं त्याने इन्सुलिनची मात्रा योग्य प्रमाणात निर्माण होते बरोबर. आणि म्हणून ते लाभदायी आहे. तर म्हणजे ह्या अशा आपल्या शरीरात असणाऱ्या सर्वच अंतरस्रावी ग्रंथींवर यांचा परिणाम होत नक्कीच. असतो. आणि सगळ्यात महत्वाचं अंतस्रावी ग्रंथींच्या बाबतीत की जे हायपोथॅलॅमस आहे ब्रेनमध्ये, ते जे सेंटर आहे त्याला जसं आपण साधं सूर्यनमस्काराची 5ची जी स्थिती आहे किंवा ज्याला आपण शशांकासन म्हणतो, तर मेंदूकडे रक्तपुरवठा पुरेशा मात्रामध्ये झाल्याने काय होतं की हायपोथॅलॅमस इतर अंतस्रावी ग्रंथींना कंट्रोल करतो. Control. तर त्याच्यामुळे सगळ्या अंतस्रावी ग्रंथींचं योग्य कार्य होतं, सुचारूपणे कार्य होतं. आणि ह्याचा परिणाम असा सुद्धा होतो की आपल्याला जर वेदना झाल्या तर आपण जर नियमित योगासन करत असेल तर दुखापत झाली तरी त्या वेदना कमी जाणवतात किंवा त्याची तीव्रता बाकीच्यांना जेवढी होईल त्यापेक्षा योग साधकांना नक्की कमी कमी होईल. होते. हा. पण मग योगासनं कोणत्या वेळेला करावी असं काही निश्चित आहे का? आता हा जो प्रश्न आहे तर सकाळी आणि संध्याकाळी साधारण तो काळ असावा. रिकाम्या संधी पोटी. काल, रिकाम्या पोटी हा एक भाग आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपल्याकडे आपल्या पूर्वजांनी काही नियम लावून दिले. पूर्वी घरोघरी प्रघात होता, संध्याकाळ झाली की शुभं करोती म्हणायचे. मगाशी तुम्ही जे म्हणालात ना, आरोग्यम धनसंपदा, हो. तर त्याचं कारण असं की त्यावेळेला दोन्ही नागपुड्या आपल्या समान चालतात. योगशास्त्राप्रमाणे आपली इडा म्हणजे जी डावी नागपुडी आहे ही शीतल असते, थंड असते, हो. आणि उजवी जी आहे ना ती उष्ण असते. तर ह्या जेव्हा समान प्रमाणात चालतात ना, संधिकालाच्या वेळा, हो. संध्याकाळच्या वेळा, या वेळेला जर आपण प्रार्थना किंवा योगाभ्यास केला तर आपलं मन फार लवकर एकाग्र होतं. बरोबर. आणि जितकं आपलं मन एकाग्र होईल तितके आपले ताण कमी होतील, हो. तितका आपल्याला जास्त फायदा होईल. त्याचा फायदा आणि म्हणून सकाळ आणि संध्याकाळ ही वेळ योग्य आहे. योग्य आहे. आजकाल सगळीकडे जसं तुम्ही मधुमेहाचं म्हणालात तसं अनेक रोग जे आहेत किंवा विकार जे म्हणता येतील आहेत, हे मनोकायिक विकार आहेत असं म्हटलं जातं, सायकोसोमॅटिक. नेमकं हे मनोकायिक विकार म्हणजे काय? सायकोसोमॅटिक म्हणजे तो शब्दच सायकी आणि सोमा ह्या हो. दोन शब्दापासून झालाय. तर सायकी म्हणजे मन आणि सोमा म्हणजे बॉडी. शरीरात रोग निर्माण होतात पण त्याचा उद्गम मनात आहे. आपल्याला जेव्हा भीती वाटते, आपल्याला खूप उत्सुकता असते एखाद्या गोष्टीची, नंतर दडपण असेल कुठल्या गोष्टीचा, सततचा ताण, घड्याळाच्या काटाप्रमाणे चालणं, तर ह्या सगळ्या ताणांचं असे आपले ज्याला लेयर्स म्हणतात ना, स्तर वेगवेगळे. ते स्तर असे डिपॉझिट आपल्या शरीरात होत जातात. अच्छा. आणि त्याला आपण आधी असं म्हणतो. बरोबर. आणि ह्या आधीचं रूपांतर व्याधीमध्ये पुढे होतं. जाऊन व्याधी. बऱ्याचदा आपण ऐकतो की त्या व्यक्तीला अस्थमाचा अटॅक आला किंवा त्याला हार्ट अटॅक आला, तर हे एका दिवसात नाही होत. हे आधी कितीतरी आधीपासून आपल्या शरीरात त्याचे डिपॉझिट स्तर असतात. आणि योगासनांमध्ये नेमकं काय होतं की आपण जी ताणन प्रक्रिया करतो, जसं पश्चिमोत्तानासन करताना मी हात थोडेफार ताणतीये किंवा भूधरासन सूर्यनमस्काराचं करताना माझ्या हातामध्ये जो स्ट्रेच येतो, तर स्ट्रेच इज अन अँटीडोट फॉर स्ट्रेस. म्हणजे अच्छा. ताण जो असतो ना तो काढून टाकण्याकरता ताणन प्रक्रिया जी आपण आसनांमध्ये करतो ती फारच लाभदायी आहे. लाभदायी. आणि म्हणून तो सहजपणे आपल्याला फायदा होतो. म्हणजे हा एक प्रकारचा योगिक रोगोपचाराच्या माध्यमातून हे आणि म्हणूनच म्हणतात ना की योग थेरपी जी आहे दॅट इज प्रिव्हेंटिव्ह, क्युरेटिव्ह अँड ऑल्सो रिहॅबिलिटेटिव्ह.
म्हणजे पुनर्वसन करायचं असेल पेशंटचं, जसं कोविड पेशंटचं, त्या दृष्टीने पण ती उपयोगी आहे. आता तुम्ही कोविडचा उल्लेख केला ताई, तर सध्याच्या कोविडच्या काळामध्ये एक इम्युनिटी बुस्टर म्हणून प्राणायाम किंवा अन्य कोणत्या प्रकारचे आसनं केल्याने त्याचा विशेष लाभ होऊ शकेल? म्हणजे जसं आपल्या लंग्सची आपल्याला वाढवायची आहे, क्षमता वाढवायची आहे, व्हायटल कपॅसिटी. तर डावी आणि उजवी नाकपुडी जेव्हा समप्रमाणात चालते ना, तेव्हा आपली इम्युनिटी आपोआप चांगली होते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 1998 मध्ये 3 अमेरिकन फार्माकोलॉजिस्ट होते, रॉबर्ट फर्कॉट, तर लुई इग्नारो आणि फेरिड मुराड. ह्या लोकांनी, त्यांना जे नोबेल प्राइज मिळालं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की नायट्रिक ऑक्साईड आपल्या हृदयाचं म्हणजे पुनर्वसन फार चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणजे आपल्या हृदयविकारांकरता ते उपयोगी आहे, कमी करण्याकरता चांगला आहे. नंतर न्यूरो ट्रान्समिटर म्हणून त्याचा उपयोग होतो. असे अनेक त्यांनी त्याच्यातनं शोध लावलेत. आता सुद्धा म्हणजे 2020 साली पण काही डॉक्टरांनी याच्यावर प्रयोग केलेत आणि त्यांच्या प्रयोगाला यश सुद्धा आलंय. तर त्यांचं म्हणणं की भ्रामरी प्राणायाम आहे, षण्मुखी मुद्रा आहे, किंवा ज्याला आपण ओमकार म्हणतो, म्हणजे मकार लांबवतो आणि त्यांनी जी स्पंदनं निर्माण होतात, या स्पंदनाचा शरीरात निर्माण होणाऱ्या स्पंदनांमुळे नायट्रिक ऑक्साईड तयार होतो. म्हणजे जो प्राणायाम करत नसेल आणि जो करतो, उज्जयी प्राणायाम जर करत असेल किंवा भ्रामरी प्राणायाम करत असेल, तर या योग साधकाच्या शरीरामध्ये 15% नायट्रिक ऑक्साईड सहजपणे निर्माण होतं. आता तुम्ही वाचलं असेल किंवा ऐकलं असेल या बाबतीत की इस्रायलनी सुद्धा असे स्प्रे काढलेले आहेत, नेझल स्प्रे, आणि त्यांचं म्हणणं आहे की 99% इट किल्स द जर्म्स ऑफ कोविड. म्हणजे अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल तिन्ही क्वालिटीज त्या स्प्रेमध्ये आहे. तर हे आपल्याला सहज निसर्गाचं वरदान म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकतो. फारसं आपल्याला त्यात काहीच करायचं नाहीये, फक्त नियमितपणे हा जर अभ्यास केला तर आपल्याला फायदा होईल. आपण एक योग निद्रा पण थेरपी म्हणून उपयोग करता असं मला कळलेलं आहे. तर हे योग निद्रा नेहमीच्या निद्रेपेक्षा काय वेगळी आहे? योग निद्रेमध्ये आपण सचेत असतो, झोपत नाही, त्याला कॉन्शियस रिलॅक्सेशन असं म्हणतो. तर योग निद्रेमध्ये 2-3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक म्हणजे शरीर पूर्णपणे शिथिल करणं, दुसरं स्वतःला ऑटो सजेशन देणं. खूपदा आपण जशा स्वतःला सूचना देतो ना, तसं शरीर काम करतं. जसं जेव्हा आपण म्हणतो ना माझ्याच्याने हे जमणारच नाही, असं आपण नोंदीनं जेव्हा उच्चार करतो ना, तेव्हा आपल्या शरीरात सुद्धा तशाच प्रकारची रसायनं तयार होतात की ते काम करताना आपण घाबरतो. आपला स्वतःचा ज्याला आपण म्हणतो तर मानसिक रोल ह्याच्यामध्ये फार महत्वाचा आहे. तर योगनिद्रेमध्ये आपण स्वतःला नेहमी सूचना देतो की जसं मी पूर्णपणे निरोगी होणार आहे. तिसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये एक संकल्प सांगितला जातो. जेव्हा आपलं शरीर शिथिल असतं पूर्णपणे आणि मन एकाग्र असतं, अशा वेळी आपण जेव्हा संकल्प करतो तेव्हा तो पूर्णत्वास जातो. तर योगनिद्रेमध्ये बऱ्याच पेशंट्सना, म्हणजे नुसतेच पेशंट्स नाही तर जे परफॉर्मन्स आहे, जसे म्युझिक परफॉर्मन्स म्हणा किंवा स्टेज आर्टिस्ट, त्यांच्या सुद्धा आवाजाच्या दृष्टीने अगदी चांगले परिणाम आपण योगनिद्रेद्वारे आणू शकतो. अरे वा, खूपच लाभदायक असं हे योगनिद्रा. आणि स्ट्रेस रिलीफ तर आहेच, तर आठवड्यातनं एकदा तरी योगनिद्रेचा अभ्यास नियमितपणे करायला हवा. या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण काही संदेश देऊ इच्छिता का? हो. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेव अभ्यसेत प्राज्ञः यथाशक्ती निरंतरम. तर आयुष्यामध्ये समाधान, सुख आणि निरोगत्व जर हवं असेल तर ही आपण जेव्हा साधना करतो ना, तेव्हा आपल्या गरजा पण कमी व्हायला लागतात आणि आपला आनंद बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नाही, ही खुणगात मनात असते. सतत योगाभ्यास यथाशक्ती आपण करायला पाहिजे, सगळ्यांनी आचरावा. खूपच छान संदेश आपण दिलेला आहे आणि एकंदरीतच या योग दिनाच्या निमित्ताने एक खूप छान चर्चेच्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळे विषय कळलेले आहेत आणि नक्कीच आमच्या श्रोत्यांना देखील याचा उपयोग होणार आहे. ताई, आपण आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार.